नारकस कोकणी फूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोकणामध्ये सोलकढी ही अगदी घरोघरी केली जाते. व्हेज जेवण असो किंवा नॉनव्हेज जेवण असो, जेवण झाल्यानंतर प्रत्येकाला प्यायला आवडते ती म्हणजे अगदी थंडगार अशी सोलकढी. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली मस्त थंडगार आणि पित्तशामक अशी सोलकढीची रेसिपी. ही सोलकढी दाटसर कशी करायची, नैसर्गिकरित्या गुलाबीचा रंग कसा आणायचा, या सगळ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. इथं मी 2.5 वाटा खोबरं घेतलंय. यामध्ये घालायचंय बीटचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची. आणि आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं. आलं आणि मिरचीमुळे त्याला छान तिखटपणा येतो, तो सुद्धा मस्त लागतो. आता हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय. हे बारीक वाटत असताना यामध्ये घालायचं हे कोमट पाणी. जेव्हा आपण सोलकढी करतो त्या कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे छान दाटसर अशी ही सोलकढी होते. ही अशा पद्धतीने मी छान वाटून घेतलेली आहे. याला तुम्ही रंग बघू शकता, मस्त असा रंग आलेला आहे. यामध्ये मी दुसरं काहीही ऍड केलेलं नाहीये. आता हे आपण गाळून घ्यायचं आहे. इथे मी गाळणं घेतलेलं आहे. यामध्ये नारळाचं दूध आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत. जर तुमच्याकडे गाळणं नसेल तर तुम्ही अगदी स्वच्छ सुती कपड्याचा वापर केला तरीही चालेल, त्यातही छान असा रस निघतो. आता हा मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून दाबून याचा रस काढणार आहे. अशा पद्धतीने सगळा रस काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये कोमट पाणी घातल्यामुळे छान दाटसर असा हा रस निघतो. अशा पद्धतीने व्यवस्थित असा सगळा रस काढून घेणार आहे. आणि हीच तुम्ही प्रोसेस 2 वेळा करायची आहे, जेणेकरून जे नारळाचं दूध आहे ते व्यवस्थित निघेल, सगळं निघेल. आपण बघू शकतो. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता मी इथे आगळ घालणार आहे. इथे मी 2 मोठे चमचे आगळ घालतेय. जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही 7 ते 8 कोकम कोमट पाण्यामध्ये ठेवून ते छान कुस्करायचे आणि त्याचं जे पाणी आहे ते यामध्ये घालायचंय. त्याची ही चव अप्रतिम लागते. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर. अर्धा चमचा साखर घातली आणि छान हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर काही गार आवडत असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता, किंवा अशीच आवडत असेल तुम्ही अशीच सुद्धा पिऊ शकता. अप्रतिम लागते. तर आपली झटपट अशी सोलकढी तयार झालेली आहे. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीची फोडणीची सोलकढी बघायची असेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या आहेत त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच खूप साऱ्या नवीन रेसिपीजसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.